आम्हा घरी इदन शब्दाची रत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आपण दिवसभरात हजारो शब्द बोलतो आणि ऐकतो, पण तुम्हाला माहीत आहे का, हेच शब्द तुमचे आयुष्य घडवू शकतात किंवा बिघडू शकतात. शेकडो वर्षपूर्वी संत तुकाराम महाराजांनी एक अभंगातून शब्दाची हीच ताकद जगाला सांगितली होती. आजच्या पॉझिटिव्ह सायकॉलॉजी ह्या काळात हा शब्द अभंग आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. तुकोबा म्हणतात, शब्द हे आमचं धन आहे. विचार करा, जर तुमच्याकडे हिरे माणिक असतील तर तुम्ही ही कशी जपून वापरता. तसेच आपल्या जिभेवरचे शब्द असे पाहिजेत. पॉझिटिव्ह वर्ड्स, सकारात्मक शब्द, हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो मी हे करू शकतो, तेव्हा ते शब्द रत्न ठरतात. तेच तुमची ऊर्जा वाढवतात. नेगेटिव्ह वर्ड्स, नकारात्मक शब्द, तुकोबा म्हणतात, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दामध्ये शास्त्राची धार असते. जर आपण स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल वाईट, टोमणे वजा किंवा नकारात्मक बोलतो तर ते एखाद्या जखमासारखे मनावर वार करतात. म्हणूनच शब्दाचा वापर शस्त्रासारखा सावधपणे करायला पाहिजे. आजच्या काळात जेव्हा आपण अफर्मेशन्स किंवा सेल्फ टॉक म्हणतो, तेच तुकोबांनी जीवाचे जीवन या शब्दात मांडले आहे. आपण स्वतःशी काय बोलतो. जर आपण सतत मी अपयशी आहे, आज काही खरं नाही असं म्हटले तर ते आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात. पण जर आपण चांगले शब्द वापरतो, दुसऱ्यांना मदत केली, कौतुक केलं, तर आपलं ही समाजाची वेलबिईंग सुधारतं. शब्दाचा आदर करणे म्हणजे सत्याचा आणि चांगुलपणाचा आदर करणे होतो. तर मग आजपासून आपण एक छोटासा बदल करूया. स्वतःशी चांगलं बोला. सकाळी उठल्यावर स्वतःला एक सकारात्मक शब्द सांगा. कौतुक करा, कोणाचं तरी मनापासून कौतुक करा. धन्यवाद.